राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. भात लावणीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने विहीर, नद्या आणि ओढ्यांमधून पंपाच्या सहाय्याने शेतीत पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पुढील 8 ते 10 दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास भाताची रोपे करपण्याचा धोका निर्माण झाला असून जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आताची परिस्थिती म्हणजे जे 8 दिवस पाऊस लागला त्यावेळी अपेक्षा होती शेतकऱ्यांना की पाऊस आता बाबा सुरू झालाय, त्यामुळे शेती बिती करायला एक हे होईल, जोमदार असा मजा येईल. पण आताची परिस्थिती अशी झाली की होतं ते न होतं तसं झालं. आता पाऊस 4-5 दिवस नाहीये असं म्हटलं, आता हवामान खात्यात पुढील 5-6 दिवसानंतर पाऊस लागेल. काय परिस्थिती होऊ शकते? तर मग आता हे लावलेली शेती आहे तिथे जर शेळ भाग आहे तिथे साधारण तरी आपला एक हे मिळू शकतो. पण भरडी शेती म्हणते त्याला पूर्णपणे असं आता जळून जाणार आहे ते वरच्या पाती किंवा हे असं. आणि त्याला कुठे आधारही नाही बुवा बावडीने पाणी सोडायचं किंवा काय करा. आणि बावडीने सोडायचं गेलं तरी किती म्हणून शेतकरी सोडणार आहे. आपलं नाव? माझं नाव रामचंद्र अंकुश गाडी, आवागाडी म्हणतात. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.